महाराज की जय। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में की बात करेगा वही देश में राज करेगा। संत बाजीराव पेशव्यांचा जय हो, संत बाजीराव पेशव्यांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम। ब्राह्मण समाजाचा प्रत्येक समाजाचं हित प्रेम देणारा समाज आहे, तरी राजकारण किंवा त्यांच्या पर्सनल अजेंडा अंतर्गत ब्राह्मण समाजाला बदनाम किंवा त्यांना संपवण्याचा काही वेगवेगळा जे एका व्यक्तीने सोशल मीडियावर डिक्लेअर केलेलं आहे, तर आम्ही त्याच्यापर्यंत विरोध करतो। आम्हाला कुठल्याही समाजाशी किंवा प्रत्यक्ष वैर नाही आहे, आम्हाला आमचं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि कोणालाही आम्हाला धमकी देण्याची अशी जर हिंमत होत असेल तर आम्ही त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्यास समर्थ आहोत, हा आम्हाला दाखवायचा आहे। आणि अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रभरातून त्या व्यक्तीविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत। आज काय पवित्रा घेतला तुम्ही? आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत आणि यानंतर FIR दाखल करण्यासाठी SP साहेबांकडे जाणार आहोत। आमच्या समाजाने कोणीही आमच्यावर बोटं उठवावे, वाटेल तसं बोलावं, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आहे। जर एखादी व्यक्ती येते आणि 3 मिनिटात अख्खा ब्राह्मण समाज संपवून टाकू अशी मीडियासमोर जर धमकी देते आहे, तर कोणीही ब्राह्मण घरात बसणार नाही आहे। त्याच्याविरुद्ध आम्ही पण आवाज उठवणार आहोत आणि अशा व्यक्तीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, अशी मी बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाचे अध्यक्ष वृंदा भालेराव म्हणून सगळ्यांना आवाहन करते आहे की सगळ्यांनी याचा निषेध करावा या वाक्याचा, आणि आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाऊन आम्ही पण तोंड देणार आहोत। आता मध्ये जे काही घडलं आहे, जे ब्राह्मण समाजाबद्दल बोललं गेलं आहे, तर म्हणजे माझा खेद आहे की मीडिया आता तुम्ही जे सगळं काही दाखवतायत बोलतायत आमचं, परंतु मीडियाने कुठेही त्याच्यावर आक्षेपार्ह कुठल्याच मीडियाने केलेलं नाही की हे चुकीचं आहे। हे आमच्याकडनं अपेक्षा होती की मीडिया काय आहे, आजची प्रसारमाध्यमं फक्त काही लोकांच्या हातातलं बाहुबली झालं आहे का ते निष्पक्षपणे काही काम करतायत की कुठल्याही समाजाबद्दल कुणी काही बोलायचं आणि मीडिया चूप बसते, ऐकते फक्त आणि परत परत त्याच फक्त बातम्या दाखवतायत। त्याच्याने काय होणार आहे, पूर्ण अगोदरच आमचा समाज खरं बघितलं तर आमचा समाज खूप कमी आहे। आमची मुलं इथे राहायला तयार नाही, भारतामध्ये बाहेर जात आहेत, स्वतःच्या बुद्धीवर जातोय आम्ही, आम्हाला कुठले आरक्षण नाही आहे, कुठे वशिला नाही, काहीच नाहीये। पण मग आमची पण मागणी आहे, जर आमच्या विरोधात असं बोलणं असेल तर मी आज इथे सगळ्यांच्या वतीने मी सांगू शकते, मला निवेदन द्यायचं की आम्हाला पण लाठ्या काठ्या हातात बाळगायची परवानगी द्या। जर आमच्यावर कोणी असा हल्ला केला तर आम्ही त्याच्यासोबत हल्ला करू, आम्ही आता सशस्त्र क्रांतिकारी होऊ। आमचे वासुदेवानंद फडके असतील, आमचे सावरकर असतील, आमचे लोकमान्य टिळक असतील, तसं त्यांची झाशीची राणी असेल, अहिल्याबाई होळकर असतील, ब्राह्मण समाजाने खूप लोकांना दिलाय। देश स्वतंत्र करण्यासाठी ब्राह्मणले खूप पुढे होते आणि शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात सुद्धा ब्राह्मणांनीच भरपूर लढाया जिंकल्या आहेत आणि शेवटपर्यंत ब्राह्मणांनीच तिथे राज्य टिकवण्याचा शेवटचे बाजीराव पेशव्यांनी पण तिथे केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की त्याच्यामुळे ब्राह्मण समाजाला कोणी हलके समजू नये, आमचे मत मांडा, तुम्ही प्रत्यक्ष मांडा, येऊ द्या, सगळ्या पेपरमध्ये येऊ द्या। आमचं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा लाठ्या काठ्या हातात घ्यायची परवानगी दिली पाहिजे आणि जर आमच्यापैकी कुणाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण, तर त्याला जबाबदार प्रसारमाध्यम सुद्धा तेवढेच असतील जेवढं सरकार असेल। देवेंद्र फडणवीसांच्या आम्ही संपूर्ण मागे आहोत। आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्र जगभर ब्राह्मण समाज हा शांतता प्रिय आहे, तो कधीच कोणाला काही त्रास देत नाही, पण जे वक्तव्य मीडियामध्ये फिरते आहे ते योग्य नसल्यामुळे समस्त ब्राह्मण समाज, समस्त सकल ब्राह्मण समाज हा त्याला विरोध करतो व असे कोणत्याही प्रकारचे कृत्य घडू नये यासाठी कलेक्टर साहेब यांना आज निवेदन देऊन नंतर FIR नोंद करण्यात येणार आहे। तरी आपण जे राजकीय आहे त्यांनी याच्यावरती नोंद घेऊन की असं पुन्हा घडू नये यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे। ब्राह्मण उठा है बललकार,
समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज